प्रशासक होतं, मात्र नगर परिषदेवर प्रशासक असताना विरोधक सर्व आरोप या ठिकाणी आपल्यावर करतात, त्या ठिकाणी महायुतीवर करत आहेत. मी आपल्या सर्वांना सांगणार आहे, या ठिकाणी आपण सर्वजणांनी विरोधकांचे जे केलेले आरोप आहेत ते आरोप आपण सर्वांनी ऐकलेले आहेत. मला या ठिकाणी सांगायचं आहे की महायुतीकडून नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार दिलेले आहेत, पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या पाठीमागे किती मोठा वारसा आहे. आपण त्यांचं काम बघितलं असेल. भैयाजी धर्माधिकारी यांच्या माध्यमातून परळी शहरामध्ये अखंडित पद्धतीने चांगल्या पद्धतीने कार्य चालू आहे. मात्र या ठिकाणी आपल्या विरोधी पक्षातील जे उमेदवार आहेत आणि त्यांचे पतिश्री आहेत ते किती दिवस या ठिकाणी आपल्याकडे होते आणि त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं मी थोडक्यात सांगणार आहे, कारण आपल्याला साहेब सविस्तर बोलणार आहेत. आपल्या सर्वांना मला सांगायचं आहे की आपण सर्वजण साक्षीदार आहात. या ठिकाणी ज्यांनी साहेबांवर आरोप केले ते दीपक देशमुख कुठं होते? त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ज्या वेळेस प्रथम पहिली निवडणूक तुम्ही लढवली त्यावेळेस तुमची अवस्था काय होती? 6 नंबरचा जो प्रभाग आहे ते गेल्या वेळेस तो 5 होता. त्या प्रभागामध्ये तुम्ही निवडणूक लढवली त्यावेळेस तुम्ही काय होता? तुमचा प्रचार आम्ही केलेला आहे, साहेबांनी प्रचार केलेला आहे. अरे तुम्ही सायकल या ठिकाणी सायकलचं पंक्चर काढत बसत होतात आणि साहेबांवर तुम्ही आरोप करतात की तुम्ही या ठिकाणी साहेबांना मदत केली. म्हणजे बघा, हा याला मी नाव दिले बहुरूप्या. त्याचे सर्व रूप तुमच्या समोर या ठिकाणी मांडणार आहे. बहुरूप्या म्हणजे पावला पावलावर रूप बदलणारा. त्याचं पहिलं रूप तुमच्या समोर मी सांगणार आहे. ज्यावेळेस त्यांनी निवडणूक पहिली लढवली त्या पहिल्या निवडणुकीमध्ये, त्याच्या पूर्वी मी निवडणूक लढवली होती आणि त्या निवडणुकीमध्ये मी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. स्वर्गीय NK देशमुख मालक जिवंत होते. त्यांच्या वृद्धावस्थेमध्ये त्यांनी त्यांच्या त्या ठिकाणी स्वतःच्या घरावर 16 फुटाचा धनुष्यबाण लावला आणि स्वर्गीय NK देशमुख मालकांना मानसिक त्रास देणारा हा बहुरूप्या, आज तो बहुरूप्या पुढच्या निवडणुकीमध्ये जेव्हा मी पुन्हा शिवसेनेकडून उभा टाकलो त्यावेळेस माझ्या विरोधामध्ये तो अपक्ष उभा टाकला आणि त्या निवडणुकीमध्ये NK मालकाचा पॉम्पलेटवर फोटो छापला आणि लोकांना मतं मागितले. फक्त निवडणुकीपुरते स्वर्गीय NK देशमुख मालकांचा त्यांनी फोटो वापरला, निवडून आला, नगराध्यक्ष झाला. त्यांनी पुन्हा कधी NK मालकाचा फोटो वापरला नाही, पुन्हा कधी NK देशमुखांची पुण्यतिथी केली नाही, पुन्हा कधी NK मालकांची जयंती केली नाही. फक्त निवडणुकीपुरते याला फक्त स्वर्गीय NK मालकांची आठवण झाली. भावांनो, तुम्हाला याचे सर्व रूप मी दाखवणार आहे. या परळी शहरामध्ये आमच्या सर्वांचं दैवत, अखंड हिंदुस्थानाचं दैवत वैद्यनाथाचं मंदिर आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक नमामि वैद्यनाथ. आम्ही त्या वैद्यनाथाचं या ठिकाणी स्मरण करून या ठिकाणचा परळीतला नागरिक अखंड देश आम्हाला ओळखतोय त्या प्रभू वैद्यनाथाच्या नावामुळं. आणि ह्या मूर्ख माणसाने त्या वैद्यनाथाच्या मंदिरामध्ये पहिला हातोडा चालवला. कोणाची हिंमत आहे? या ठिकाणी लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली आहे, संविधान लिहिलेलं आहे. नंतर जर त्या मंदिरामध्ये काही तक्रार असेल तर त्यांनी प्रशासनाकडे तक्रार करायला पाहिजे होते, उपोषण करायला पाहिजे होतं. पण त्यांना हातोडा घेऊन त्या मंदिरावर हातोडा चालवायला पाहिजे नव्हता. मंदिरावर हातोडा चालवणारा इतिहासामध्ये हा एकमेव माणूस आहे. त्याला या ठिकाणी आपण माफ केलं नाही पाहिजे. जर या परळीतली मायबाप जनता प्रभू वैद्यनाथाला मानत असेल तर अशा मूर्ख माणसाला, याला या बहुरूप्याला या ठिकाणी जमिनीत काढायचं काम तुम्हाला करायचं आहे. त्याचं दुसरं रूप मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी वैद्यनाथाला सोडलं नाही, त्यांनी या ठिकाणच्या आमच्या खंडेरायाला सोडलं नाही. खंडोबाचं मंदिर, त्या खंडोबाच्या मंदिरामध्ये त्यांनी काय केलं? बोगस काम केलं आणि ते छत कोसळला. आता त्या मंदिराची काय अवस्था आहे? परवा सट झाली. त्यासाठी ना आमच्या ठिकाणच्या बांधवांना दर्शन घेता आलं नाही. त्यांनी त्या मंदिराची तशी अवस्था केली. तिसरी गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे ती म्हणजे सप्तशृंगी देवी. गेल्या अनेक वर्षापासून राजकीय पोळी बांधण्यासाठी सप्तशृंगी देवीच्या माध्यमातून त्यानं संस्था स्थापन केली. त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हॉस्पिटल उघडलं. त्या हॉस्पिटलमध्ये त्याच्याकडे एकही तज्ञ डॉक्टर नाही. तज्ञ डॉक्टर नसताना त्यांनी ICU सारखे अतिदक्षता विभागासारखे पेशंट त्या दवाखान्यात ऍडमिट केले. कोविडच्या काळामध्ये माझ्याच गल्लीमधील एकाच कुटुंबातले 3-3, 4-4 बांधव यांनी या ठिकाणी त्याला कुठलाही अनुभव नसताना, त्याच्याकडे तज्ञ डॉक्टरची टीम नसताना त्या ठिकाणी आमचे अशोक देशमुख, त्याची आई आणि त्याची बहीण या 3 जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. याला कारणीभूत हाच बहुरूप्या होता. त्याच्यामुळे त्यांचे त्या ठिकाणी बळी गेलेत, कारण त्याच्या घरी एकही डॉक्टर नसताना त्याच्याकडे आता ते दवाखाना बंद आहे. आणि त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले ही योजना त्यांनी आणली आणि त्या योजना त्या ठिकाणी रचनेत ठेवलेली आहे. दवाखानाही बंद पाडलेला आहे. त्याचं तेही रूप तुम्ही बघा. त्याचं पुढचं रूप तुम्हाला दाखविणार आहे. सप्तशृंगी देवीचं मंदिर बांधलं. त्या मंदिरामध्ये
आता तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचंय की कुठल्याही मंदिराची प्रतिष्ठापना करत असताना त्या मंदिरामध्ये मूर्ती धातूची असावी, पितळाची असावी, पाषाणाची असावी. मात्र या बहुरूप्याने त्या ठिकाणी या देवासंघ बी चिटिंग केली आणि मूर्ती गणपतीमध्ये देखाव्यासाठी आणलेली मूर्ती त्याला भोरग्याची वरून प्लास्टर लावलेलं, त्यालाच कलर मारला आणि त्या मंदिरामध्ये त्या देवीची प्रतिष्ठापना केली. म्हणजे देवताच्या त्या देवीला कसा अभिषेक करायचा, त्याला या ठिकाणी त्याला कशी आंघोळ घालायची. देवीला अभिषेक करताना जर पाणी टाकलं, दूध टाकलं तर ती मूर्ती विरघळणार आहे. भावांनो, जाऊन बघा त्या मंदिरामध्ये. अरे देवाला सोडत नाही तर तुमची आमची काय रीत आहे. आणि असा माणूस या परळीचा नगराध्यक्ष म्हणून जर आपल्या समोर असेल तर त्याला माफ करता कामा नये. त्याचे आणखीन रुपये भावांनो, परंतु साहेब बोलणार आहेत, ताई बोलणार आहेत, त्याचे आणखीन त्या ठिकाणी पुरावे मी देऊ शकतो. त्यांनी केलेले निकृष्ट कामं याचे माझ्याकडे यादीची यादी. त्याने सांगितलं होतं ना की पुरावे, अरे वैजनाथ सोळंकेला पुरावे का असतात ते माहिती आहे. इतिहासामध्ये जे बी काम मी हातात घेतलंय त्या कुठलंही प्रशासन असो की कुणी असो त्याला मी कधी सोडलं नाही. आणि तुझ्या संदर्भामध्ये तुला माझं चालन आहे. इथून पुढे साहेबाच्या विरोधामध्ये एक शब्द जर बोललास तर पुराव्यानिशी मी तुला जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही. फक्त ती वेळ आणू नको एवढं मी बोलतो. आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो की आपण सर्वजणांनी या बहुरूपाचे हे बहुरूप ओळखून याला नगर परिषदेमध्ये कुठलीही साथ देऊ नये. आणि या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांना ऐतिहासिक पद्धतीने या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचंय. आणि तिसरं आणखीन एक रूप सांगायचंय, जामा मस्जिद. या ठिकाणी आमच्या बंगला विभागामध्ये जामा मस्जिद आहे. त्या जामा मस्जिद त्याची 48 एकर जमीन आहे आणि ते 48 एकर जमिनीचा त्या मस्जिदच्या नावाने फेर व्हावा म्हणून शासनाने अनेक दिवसापासून त्या ठिकाणी निर्णय दिलाय, आदेश दिलाय. मात्र याला पद भेटलेत ना, त्या पदाच्या जीवावर, ताकदीच्या जीवावर त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी सध्या मंदिरचा मस्जिदचा फेर ओढ देत नाही. म्हणून मुस्लिम बांधवांनाही माझी विनंती आहे की त्यांनी मुस्लिमांना सोडलं नाही, त्यांनी त्या ठिकाणी हिंदूला सोडलं नाही, अरे घरातल्या माणसाला सोडलं नाही, यांनी कार्यकर्त्याला सोडलं नाही. आमचा हनुमान आगरकर, आमचे ठाकूर त्याला मुंबईला घेऊन गेला, अपघात झाला, बिचाऱ्याला उपासमारीत मरावं लागत होतं. साहेबांनी त्याच्या पत्नीला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये नोकरीला घेतलं आणि त्याच्या उपयोगीचं साधन करून दिलं. मात्र याला कोणाही कार्यकर्त्याला कधी सांभाळता आलं नाही. 3 वेळेस नगरसेवक झाला, एकदा नगर अध्यक्ष झाला, त्यांनी एकही कार्यकर्ता सांभाळला नाही. घरातला सगळ्या माणूस सांभाळू शकला नाही आणि इतरांना काय सांभाळणार आहे. म्हणून याचे सर्व रूप तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. आणि 6 नंबरच्या प्रभागामध्ये तो उभा आहे, धनुष्यबाणावर मी उभा होतो तेव्हा त्यांनी धनुष्यबाणाला पाडून या ठिकाणी नगराध्यक्ष झाला होता. आता त्याच प्रभागामध्ये तो आता उभा आहे आणि त्या ठिकाणी आमचा व्यंकटेश शिंदे धनुष्यबाण घेऊन उभा आहे. त्या धनुष्यबाणाने याचा या ठिकाणी वध करायचा आहे मतदानाच्या माध्यमातून आणि त्याला घरी बसवायचंय. एवढंच तुम्ही काम करावं आणि परळीचं पवित्र सांभाळावं, अशा बहुरूपाचा नायनाट करावा एवढं बोलतो. वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना करतो की परळीला बदनाम करणाऱ्या अशा बहुरूपाचा नायनाट व्हावं, राजकीय हद्दपार व्हावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय राष्ट्रवादी, जय महायुती.